नमस्कार, मी कांचन अधिकारी जनरेशन नेक्स्ट मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. जनरेशन नेक्स्ट अर्थात संवाद दोन पिढ्यांमधला. हा संवाद साधण्यासाठी आज आपल्या इथे आलेले आहेत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूरजी आणि त्यांचा आमदार मुलगा क्षितिज ठाकूर. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. हितेंद्रजी, वसई आणि विरार असं म्हटलं की त्याच्या जोडीलाच तिसरं काय येतं ते म्हणजे ठाकूर. इतके पॉवरफुल आहात आपण. बरं, मला कुठेतरी आपल्याला थोडंसं रिवाइंड करून खूप असं पाठीमागे न्यायचंय, भूतकाळामध्ये न्यायचंय. आपले आजोबा यांचा पानाचा व्यापार होता. आम्ही मूळचे पालघर तालुक्यातल्या माहीम गावचे आणि पानाचा म्हणजे त्यावेळी अफगाणिस्तान पाकिस्तान याच्यामध्ये आमची खायची पानं व्हायची आणि त्यावेळी आमच्याकडे कार असलेले आम्ही एक कुटुंब. दुर्दैवाने प्लेगच्या साथीमध्ये म्हणा किंवा कशात म्हणा घरातली करती 4-5 माणसं 6 महिने वर्षाच्या अंतरावर गेली आणि ज्यांच्याकडून पैसे घेणं होतं त्यांनी जे आता ती माणसंच राहिली नाही, मग कशाला कोण पैसे द्यायला येणार, त्यांच्याकडे दिले असं सांगितलं आणि घेणारे उभे राहिले. त्यात आमचं घर लिलाव झालं. अच्छा. म्हणजे ते आमच्या वडिलांच्या मामानी घेतलं, आमच्याकरता घेतलं. नंतर वडील वयाच्या 12व्या-13व्या वर्षी विरारला म्हणजे एकदम सुबत्ता असलेल्या घरातून हॉटेलमध्ये वेटरचं काम करायला आले. तिकडून वेटर मॅनेजर हॉटेल चालवायला घेतलं, मालक झाले. माझी आई ती देखील कर्तबगार होती. तिने एक दुकान टाकलं. त्यावेळी जमीन घेतली. त्यावेळी तिने एक छानशी चाळ बांधलेली, ती अजून आहे आमची. आणि मग एकदम शून्यातून परत उभे राहिले. 1988 साली तेव्हा तुम्ही मला वाटतं युथ काँग्रेसचे अध्यक्ष झालात. तालुका अध्यक्ष झालो. त्याच्या अगोदर मी युवक काँग्रेसचा शहराचा अध्यक्ष होतो. अच्छा. आणि 88 युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो तालुका. नंतर 90ला आमदार झालो, तिकीट मिळालं. तुमच्या घरामध्ये जसं तुम्ही सांगितलं आता एक राजकारणाचं वारं असं वाहत होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण राजकारणात जावं असं तुम्हाला वाटलं का? तुमची स्वतःची कुठली तरी आवड होती जी तुम्हाला परस्यू करावीशी वाटत होती? शाळेपासून कसं असते, शाळेमध्ये अभ्यासामध्ये ज्याला गती नसतो ना तो राजकारणात जातो. हे तुमचं विधान तुमच्या मुलानेच खोटं ठरवलेलं आहे. शाळेतला मॉनिटर, कॉलेजमधला CR, GS, UR हे सगळे उपद्व्याप आम्ही केले. अच्छा. आणि मी सांगितलं तसं कॉलेजमध्ये असे राडेबिडे व्हायचे का तेव्हा? मुंबई सारखे नाही चेन हे ते नाही. माझे सगळे विरोधक इलेक्शन मध्ये प्रत्येक वेळी आम्ही त्यांना पाडायचो. अच्छा. फार भांडणं करायची शाब्दिक. परंतु इलेक्शन नंतर पार्टी एकत्र, जो जिंकेल तो पार्टी देणार, त्यात ते विरोधक पण यायचे. आताही आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे नाही अजिबात असे म्हणजे माझे जे माझ्या विरोधात इलेक्शनला लढलेले ते सगळे आज माझे कार्यकर्ते. अच्छा. जे विरोधात होते ते सगळे माझे कार्यकर्ते. ती तुमची नॅक म्हणायला पाहिजे की विरोधकाला कसं आपलंसं करायचं, मित्रत्वाचं कसं. म्हणूनच राहिले सगळे. आम्ही इलेक्शन लढलो. काय झालं, इलेक्शन नंतर पार्ट्या केल्या. जो जिंकला म्हणजे ते पार्ट्याचा खर्च मलाच करायला लागायचा, कारण का नेहमी मीच जिंकायचो. त्याच्यामुळे विरोधकांना ती कधी संधी मिळाली नाही. आणि तिकडून सुरुवात होती. मी अगोदर तर मी सांगितलं तसं का जन्माला आल्यापासूनच राजकारण बघत आलंय. एक आवड आणखीन पॉवर. तुमचं राजकारण. अच्छा, यू केम फॉर पॉवर यू से. क्षितिजला मला विचारावं असं वाटतंय की युअर फादर केम इन राजकारण फॉर पॉवर, म्हणजे पॉवरचा जो नशा आहे वो चाहिए. आप राजकारणात तुम्हाला जे यावंसं वाटलं ते पॉवरसाठी यावंसं वाटलं का कशासाठी यावंसं वाटलं? ऍक्च्युली माझा जो टर्निंग पॉइंट आहे ते बेसिकली शिक्षण घेऊन मी युएसहून परत आलो, MBA वगैरे कम्प्लीट केलं. तुमचं एवढं शिक्षण आहे की ते तुम्हीच सांगा असं मला वाटतंय. बऱ्याच ठिकाणी बोर्डिंग स्कूलमध्ये म्हणजे देहरादून, मसुरी, बँगलोर शाळेचं शिक्षण झालं. अमेरिकेला अंडरग्रॅड केलं
MBA केलं मार्केटिंगमध्ये, मग परत MBA केलं फायनान्समध्ये, आता PhD करतोय एज्युकेशन रिफॉर्म्सवर. आपलं एज्युकेशन सिस्टम कसं चेंज झालं पाहिजे. मेन म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीत तो पहिला आलाय PhD म्हणजे PhD एंट्रन्स टेस्टला कॉमर्स डिपार्टमेंट मधून तो पहिला आला. सो सगळ्यात पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन्स, बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्याचबरोबर हार्वर्डला एक आधी पण प्रोग्राम केलेले आहेत, पण आता मी 3 वर्षाचा एक हार्वर्डला प्रोग्राम करतोय. म्हणजे मिस्टर रतन टाटा वगैरे त्या कॅलिबरच्या लोकांनी जे केलेलं आहे. अच्छा. तर माझं फर्स्ट युनिट झालंय, सेकंड युनिट आता नेक्स्ट इयरला मी परत जाणार आहे. सो मी मगाशी म्हटलं ते बरोबर होतं की जे मुलं शाळेमध्ये अशी नसतात, बरोबर ड असतात. CRGS मी पण कॉलेजमध्ये असताना होतो. मग ते फुटस्टेप्स एक्झॅक्टली ब्लड है भाई. तर बेसिकली हे एज्युकेशन घेत असताना जेव्हा परत आलो आणि सोशल वर्कमध्ये फॅमिली म्हणजे फक्त पोस्ट आहे म्हणून सोशल वर्क नाही, तर अख्खीच फॅमिली मध्ये मोठे काका असतील, काका काकी वगैरे आहेत, सगळेच सोशल वर्कमध्ये खूप ऍक्टिव्ह आहेत. तर त्या हिशोबाने आम्ही पण जे आमचं सेकंड जनरेशन आहे ते पण आमची अख्खी फॅमिली, इवन दो द कझन्स अँड एव्हरीबडी इज व्हेरी व्हेरी क्लोज. आणि टर्निंग पॉईंट वॉज बेसिकली दॅट सोशल वर्क गेव मी अ पोस्ट. म्हणजे जेव्हा आमदारकीचं माझं नाव डिक्लेअर झालं, दॅट वॉज बेसिकली टर्निंग पॉईंट. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढ्या लवकर, कारण की जस्ट एज्युकेशन संपवलेलं, आय वॉज गेटिंग इन टू द रिअल वर्ल्ड. आणि आमदारकीचं माझं नाव पुढे आलं आणि मग ते फॉर्म, मला आधी वाटलेलं की ते डमी फॉर्म म्हणून जे भरतात ते असेल, पण नंतर माहिती पडलं की बेसिकली ॲज अ कॅन्डिडेट. मला इथे विचारावं असं वाटतंय की सर्व अशी प्रोफेशन्स आहेत की जिकडे माणसाला रिटायरमेंट असते. एक राजकारणच असं आहे की जिथे माणसं रिटायर होऊ इच्छित नाहीत. नाही, आता तर मी जस्ट म्हणजे क्वालिफाय झालं राजकारण. हे माझं आताचं वय जे आहे ना, ती सुरुवात असते राजकारणाची. राजकारणाचं रिटायरमेंटचं वय 85-90 घ्यावीशी वाटत नाही रिटायरमेंट. नाही, आम्ही तेवढे सक्षम असतो राजकारणी त्याच्यामुळे. अच्छा, ओके. त्यामुळे घेत नाही. इकडे राजकारणात आहे ना, मला एक सचिन तेंडुलकरचं उदाहरण राजकारण्यांनी डोळ्यासमोर ठेवावं असं वाटतं का आपल्याला? सचिन तेंडुलकर एवढा ग्रेट माणूस कोण नाही, आणि त्यांनी रिटायरमेंटच्या दिवशी जे भाषण केलेलं ते तर सगळ्यांना म्हणजे हलवून सोडणार होतं. डिकेडमध्ये एखादा माणूस होतो असा. त्याच्यामुळे त्याची कंपॅरिझन आमच्या राजकारण्यांशी करू नका. तो एक वेगळ्या ठिकाणचा देव आहे, त्याला देव राहून द्या. आमच्यासारखं राजकारणी बनल्यानंतर लोक त्याला उद्याला शिव्या देतील. बदललेल्या राजकारणाचा काय चेहरा असणार आहे तो पाहूया ब्रेक नंतर. तोपर्यंत पाहत राहा जनरेशन नेक्स्ट, पॉवर्ड बाय कोहिनूर. जनरेशन नेक्स्ट मध्ये ब्रेक नंतर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बोलत होतो तर राजकारणातल्या बदलत्या चेहऱ्या मोहऱ्याविषयी. क्षितिज, आपलं जे शिक्षण आहे ते जास्तीत जास्त परदेशात झालेलं आहे. परदेशामध्ये आपल्याला इतर व्यवसायाच्या ऑपॉर्च्युनिटीज पण पुष्कळ दिसत असतात, परंतु आपण मात्र परत इथे आलात आणि राजकारणाकडे वळलात. याचं काय कारण? मला वाटते ॲट प्रेझेंट भारतामध्ये जेवढे अपॉर्च्युनिटीज आहेत तेवढे जगात कुठेच नाही आहेत. पॉप्युलेशन एवढं आहे, मार्केट खूप मोठं आहे, इमर्जिंग मार्केट्स आहेत. तर त्या हिशोबाने मला वाटते इंडियामध्ये जे अपॉर्च्युनिटीज ॲट प्रेझेंट आहेत ते जगामध्ये, इव्हन US मध्ये, UK वगैरे मध्ये कुठेच नाही आहेत. आणि पॉलिटिक्स हे मी ॲज अ प्रोफेशन बघत नाही आहे. माझं बिझनेस साईड बाय साईड चालू आहे, ते मी सोडलं नाही आहे. आपला व्यवसाय वेगवेगळे बिझनेसेस आहेत. त्याच्यात आता रिसेंटली आपण पोर्टफोलिओमध्ये जे ऍड केलेलं आहे ते मुसाफिर.com जे आता रिसेंटली लॉन्च झालं. त्याच्यात आपण सचिन तेंडुलकरांचा उल्लेख केला, त्यांना आपण ॲज अ ब्रँड अँबॅसेडर मुसाफिरमध्ये घेतलेला आहे. तर तो एक ट्रॅव्हल पोर्टल आहे जो आपण रिसेंटली त्या आमच्या बिझनेसच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड केला आहे. टॅक्सी सर्व्हिस. एज्युकेशन रिफॉर्म्स बद्दल सांगा. एज्युकेशन रिफॉर्म्समध्ये बेसिकली आता मेजर जो डिफरन्स मी बघितला इंडियन एज्युकेशन सिस्टम आणि US एज्युकेशन सिस्टम की फ्लेक्सिबिलिटी खूप आहे. तर आपल्याकडे आता मला डबल MBA करायचा होता, तर मी आधी मार्केटिंगमध्ये केला, 2 वर्ष त्याच्यात टाकली. नंतर मला फायनान्समध्ये करायचं होतं, तर परत मला 2 वर्ष टाकायला लागली. तेच जर मी US मध्ये असतात तर 2 मोर इयर्स. हा एक बेसिक डिफरन्स आहे. जे अपडेशन ऑफ एज्युकेशन आहे तिकडे ते खूप फास्ट आहे. मग एव्हरी 6 months 8 months जे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येतात ते कॉलेजमध्ये अपडेट होत राहतात आणि ते पुन्हा शिकायला मिळते. आपल्या इकडे 5 वर्ष इज द अर्लिएस्ट आय कॅन थिंक ऑफ जे पॅटर्न्स बदललेले आहेत, आणि तोपर्यंत मला वाटते इट इज व्हेरी व्हेरी लेट. जिथपर्यंत गव्हर्नमेंटमध्ये ते सबमिट होईल,
नवीन सिलेबस तयार होईल आणि ते शाळेपर्यंत पोहोचेपर्यंत तो पण आउटडेट झालेला असतो. तर हे कुठेतरी मला वाटतं आपण चेंज केलं पाहिजे. आणि त्या हिशोबाने जी PhD घेतोय ते कम्पॅरिझन स्टडी बिटवीन US, UK, ऑस्ट्रेलिया जे इंडियन्स प्रिफर करतात बाहेर जायला वर्सेस द इंडियन एज्युकेशन सिस्टम. जेव्हा इंटरनेटवरती क्षितिज ठाकूर असं टाईप केलं जातं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय येतं तर तुमचा त्या पोलीस सूर्यवंशी यांच्याबरोबर झालेला वाद. तर हा वाद मतलब क्षितिज ठाकूर को गुस्सा क्यों आया? क्षितिज ठाकूर को गुस्सा नहीं आया. म्हणजे तुम्ही जर तो सूर्यवंशी को गुस्सा क्यों आया? ते ऍक्च्युली मला पण ती मिस्ट्री आहे. मग ऍक्च्युली नेक्स्ट टाइम त्यांना पण बोलाव म्हणजे आपण सोबत बसून ते डिस्कशन करून काहीतरी एक ऍक्च्युली काय झालं ते मला पण एक्झॅक्टली समजलं नाही. कारण की बरेच वेळा मला ट्रॅफिकमध्ये वगैरे थांबवलेलं पोलिसांनी आहे. तुम्हाला अडवलं. काय झालं मी सांगते. आपण जात होता सीलिंग वरनं, पोलिसांनी तुम्हाला अडवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तुमची गाडी ही जास्त स्पीड मध्ये होती असा त्याचा तुमच्यावरती आरोप होता. बरोबर. आणि त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला फाईन मारली आणि ती तुम्ही भरायला तुम्ही म्हणजे रागावलात तेव्हा. एक नाही मिनिट. हा झोपलेला होता जी मला माहिती मिळाली. मी ड्रायव्हर ह्याच्याबरोबर असलेले मित्र ह्या सगळ्यांशी बोललो. क्षितिज झोपलेला होता. गाडी थांबली, ऑब्विसली उठला. काय झालं, स्पीडिंग करता दंड भरून टाक मित्राला सांगितलं. दंड भरल्यावर तू बोलला दादा, क्षितिजला दादा बोलतात. दादा 2-4 कलम लावल्यात. ह्यानी फक्त 2 कलम कसली. तर हवालदार साहेबाला विचारलं, साहेब बोलतो हवालदारला विचारा. हवालदारला विचारलं, सांगतो साहेबाला विचार. बोलतो अरे काय चाललंय, मी अधिवेशनाला चाललाय, मी आमदार आहे, मी तुम्हाला कुठेही सांगितलं नाही मी आमदार आहे, मी रिसीट फाडली. मग तुम्ही जे सांगतात ना का रिसीट फाडली म्हणून रागाला, ते नाही. रिसीट अगोदर फाडली, फक्त कलम विचारली. वो मामला ये हो गया कि दोनों ईगो ट्रिप पर चढ़ गए, नाही सूर्यवंशी और क्षितिज. त्यांनी रेकॉर्ड केलं ना त्यावेळी. ज्यावेळी त्यांनी तुम्ही त्यावेळीची रेकॉर्डिंग बघा का क्षितिजच्या तोंडामधले शब्द कोणते तो म्हणतो त्यांनी मला शिवी दिली असं तो म्हणतो सारखं त्या ते recording मध्ये. बघायचं ना. ती रेकॉर्डिंग इंटरनेटवरती पण आहे. अच्छा. ती बघायची का क्षितिजने कुठेही तोल ढळू न देता तू एखाद्या आमदाराला आज तुम्ही क्षितिज म्हणून बोलले त्याला अरे तुरे केलं, काही हरकत नाही का, तुमचा तो अधिकार आहे. वयाने तुम्ही त्याच्यापेक्षा नाही, मी वयानुसार केलं. नाही बरोबर आहे. त्या अधिकाऱ्यांनी पण ड्रेस शिवाय जर केलं असतं ना, क्षितिज माझं हे काम कर, तर ते आपण मान्य करू. ड्रेसवर असलेल्या माणसांनी कोणत्याही आमदार नाही सामान्य माणसाशी कसं वागावं ह्याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. तुम्ही ते एका आमदाराशी असे वागतायत. हो, त्यांनी तारतम्य ठेवायला पाहिजे होतं. परंतु पुढे जाऊन मला एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो की ऍज अ आमदार पुढे जाऊन जे सूर्यवंशी यांना जी मारहाण झाली तर तेव्हा आमदारांच्या पैकी जी लोक होती सगळी तिथे त्यांनी तारतम्य ठेवायला हवं होतं की नाही. एक तर CCTV फुटेज निघालं ना तर खरं खोटं बरंचसं काही येईल. आणि का निघालं नाही आता? आणि ऐका ना, ते मला नाही माहिती, मी बोलू शकत नाही त्या बाबतीत हाऊसमध्ये काय आहे ते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक मी दुसरं सांगतो का माणूस स्ट्रेचरवर झोपून गेला, JJKM सगळं केलं, तिकडे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती झालं. अगदी वादा करता आपण बोलू का झाली असेल मारहाण, झाली असं नाही बोलत मी, झाली असेल. स्ट्रेचर हे ते रिपोर्टमध्ये कोणत्याही म्हणजे डॉक्टर लहानेंसारखे जे डीन आहेत त्यांच्यावर कोणी दबाव टाकला याची चौकशी झाली पाहिजे. बॉम्बे हॉस्पिटलच्या पुऱ्या सिस्टमवर कोण दबाव टाकत होता? दबाव टाकत होता याचा अर्थ कोण टाकत होता दबाव टाकत त्याची पण होता. चौकशी झाली पाहिजे. हो, तर आपलं असं म्हणणं दिसतंय का इट वॉज अ ट्रॅप. वॉज इट अ ट्रॅप हे जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा जनरेशन नेक्स्ट, पॉवर्ड बाय कोहिनूर. आज आपल्या पक्षातर्फे 1 खासदार आणि 2 आमदार आहेत. 2 आमदार आहेत, कॉर्पोरेशन आहे, मग आहे ना, आहे आणखीन ते वाढवू आम्ही, नक्की वाढवू. आणि स्वतः निवडून नाही आले तर कोणाला पाडायचं काम तर नक्की करू.